बहुत बहुत शुक्रिया कोहली सर, इनका आवाज आप सुन रहे थे। और फिलहाल मैदान के अंदर एक कांटे का टक्कर का मुकाबला शुरू होने जा रहा है और तमाम तमाशाइयों के बीच भरा हुआ ये खचाखच मैदान और कोठे का पहला और पारी का ये पहला मैंडेटरी पावर प्ले लेके गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। मनोज जी मोहिते और अंपायर सिग्नल दे रहे हैं कि हम मैच को शुरुआत करते हैं, तो हम भी तैयार है, तुम भी तैयार है और तमाम दर्शक भी तैयार है इस मैच को देखने के लिए। तो दापोली जालगांव टीम पहले गेंदबाजी कर रही है, 1 पॉइंट है। एक खिलाड़ी इसी बीच गली में तैनात है, एक शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर, एक शॉट थर्ड मैन ऑफसाइड के ऊपर। इस बीच पहली गेंद उड़ाया, चल गई गेंद उड़न खटोले पे और छक्का हक्का बक्का डीजे। अर्जुन मांगर के लिए इस बार देखा जाए ये शॉट अच्छा था, लेकिन शॉट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड जरूर किया है। तो आरवी उर्वी 11 बोर से थी टीम पहले बल्लेबाजी करे और शुरुआत तो मनोज ने इस बाली ने बहुत ही कड़क शुरुआत की, छक्का उन्होंने पहला ही ठोका, उसके बाद सिंगल हासिल किया शॉट थर्ड मैन के क्षेत्र में। स्कोर 7। और इसी बीच यहां सिंगल जरूर मिलेगा बाई के रूप में और रन आए इस बोर्ड के ऊपर और टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में। फिर से बॉल स्ट्राइक के ऊपर, अगली बॉल लेफ्ट आर्म ओवर द विकेट और ये गेंद यहां खतरा और अंपायर नॉट आउट दिया है। डायरेक्ट हिट था, परिणाम गंभीर हो सकता है ऐसा लग रहा था, लेकिन अंपायर की नजर काफी तीक्ष्ण है। गोटी अंपायर मुंबई का बाज है वो। तो फिलहाल एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है आरवी उर्वी 11 बोर सीधी टीम का स्कोर पहुंच जाए 9 पे स्कोर 9। शानदार तरीके से लोगों की भीड़ देखिए, जहां नजर डाले वहां लोग ही लोग उपस्थित थे। ये से स्पेड बनाम कलवा के बीच टक्कर होगी इस मैच के बाद। ये उड़ाया, ये चल गए एक्स्ट्रा कवर के ऊपर, 1 बाउंस गेंद सीमा रेखा बाहर, लॉफ्टेड कवर्ड, इट्स अ फोर्ड। ये और इस बार बाउंड्री के साथ स्कोर आगे जा रहा है 13। बघा आयवा कॅच साठी आता पारितोषिक लागलेले आहे। जर प्रेक्षकांपैकी कोणीही जर आयवा कॅच पकडली तर 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे रजत दादा शिरावले यांच्याकडून। आयवा कॅच साठी प्रेक्षकांमध्ये जर कोणी आयवा कॅच पकडला तर 1111 रुपयाचं पारितोषिक असेल। लास्ट गेंद के ऊपर बाउंड्री आई और पहले ओवर के समाप्ति के बाद आरवी उर्वी 11 बोर से थी टीम का स्कोर है 17, बिना कोई विकेट के नुकसान पे जमकर इस बार देखा जाए पावर प्ले का फायदा उठाया। 4 ओवर का यह मुकाबला है, अंतिम दिन यानी कि फाइनल का दिन है।
मात्रे सर, गोविंदजी माने साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ये जलगांव नहीं है, जालगांव है. तो जलगांव उधर जाना पड़ेगा. यस, माननीय श्री मोहन सेलार साहेब, ग्रामविकास अधिकारी खालापूर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आविष्कार तयार आहे. मात्रे सर, बघा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये जर आयवा कॅच कोणी जर पकडला तर बाळादादा देशमुख आणि सूरज आंग्रे यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयाचं पारितोषिक असेल. और एवढा किलगिल चंपा तेरा पेड़ लंबा और चकमारा खंबा ठोक दीजिए. अजून त्याच्या अंगात काही एवढा जोर शिरला नाही. छक्का. और इस छक्के के साथ एक ऊंचाई का एक जोरदार स्ट्रोक था. मिड विकेट के ऊपर बिग हिट आया और छक्के के साथ स्कोर आगे गया है. इस बार देखा जाए बोर्ड सीधी टीम का स्कोर 23-23. बघा अजून एक अनाउन्समेंट आहे. जर कोणत्याही बॅटरने मुख्य मंचावरचा जो बॅनर दिसतोय विलास तथा युवा प्रतिष्ठान, या बॅनरला जर नक्की षटकार जर मारला तर 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, कोणत्याही बॅटरने मुख्य मंचावरच्या बॅनरला विलास युवा प्रतिष्ठान चषकाच्या या बॅनरला षटकार जर मारला तर त्याला 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. और देखिए बाली भागने जो बल्लेबाज है, मुझे लगता है उन्हें 1 घंटे पहले ही अर्जुन को बाइक मिली है, तो इस स्पीड से खेलेंगे ही वो. ये चौका मिलने की संभावना है. बाउंड्री होगी. हो 4 रन डीजे. येस येस, गोट्या अंपर डान्स करा. अरे नुसतं उभा राहून का उपयोग आहे. और बाउंड्री के बदले स्कोर जा रहा है 27. बाली का इंजन गर्म हुआ है और इस बार विकेट कीपर क्लोजिंग है. तो फिलहाल आगे खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन एक पैर तो अपने घर के अंदर सुरक्षित था. रन कोई मिलेगा नहीं. एक परिवर्तन वाली बॉल फेंकी है. आविष्कार और पलेगा किनारा. ट्राई अच्छी थी, लेकिन ये पकड़ लेते तो बढ़िया कैच हो जाता था. क्योंकि कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच. आविष्कार तैयार है राउंड विकेट से. और उड़ाया. अब चौका मिलेगा कि छक्का मिलेगा, बाउंड्री मिलेगी डीजे. फिलहाल तो इसी बीच मुझे लग रहा है ये चौका आया है. 33 स्कोर. और हवा में इस बार गली के ऊपर से खेला हुआ शॉट, चौका में डीजे कमान.
डीजे बहुत भारी गाने आप बजा रहे हैं, लेकिन अंदर की माधुरी दीक्षित डांस नहीं कर रही है। गोटे अंपायर, अगर तुम नाच नहीं सकते तो इनाम आपको मिल नहीं सकता। चेक। मान्य श्री मोहन शेठ सेलार साहेब, ग्राम विकास अधिकारी खालापूर, त्यांना विनंती करते की आपण मुख्य मंचावरती यायचे, आपलं सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे मान्य श्री दीपक शेठ दलवे साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचे, आपलं सहर्ष स्वागत आहे। और स्कोर 36। क्या सलामी, बल्लेबाजों की सलामी, तूफानी एक बढ़िया पार्टनरशिप। बाली और उनके साथीदार अर्जुन, दो बड़े नाम हैं। एक रामायण के बाली का नाम सुना होगा और एक महाभारत के अर्जुन का नाम, उसके बाद ये है दो। यस, और व्यावसायिक क्रिकेटर है, और उधर व्यावसायिक अंपायर है। वो देखिए एक ढंग करता है, उसके बाद शांत रहता है। उन्हें नाचने के लिए तुम आदेश दो, तो रात निकल जाएगी, वो निकल जाएगा सुबह घर। और थोड़ी चढ़ में जरूर गेंद थी, उड़ाने की कोशिश की है, चल गई गेंद। इस बार देखा जाए गली के क्षेत्र में फील्डर तैनात है, एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 37। 37। आरवी उर्वी इलेवन बोर से टीम का स्कोर है 37। अर्जुन, यस, और यहां बैकवर्ड करने के ऊपर एक सिंगल मिलेगा और बैकअप पीछे है, और एक सिंगल के साथ स्कोर 38। 38। दापोली जालगांव टीम पहले गेंदबाजी कर रहे, तीसरा ओवर चल रहा है। और नीतू गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं। मी सन्मान्य बंडू चव्हाण जी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर हो, चौका डीजे। स्कोर धीरे से आगे, 42 रनों की तेज तर्रार भागीदारी अर्जुन और वाली के बीच। क्या तवा गरम किया है, और जोरदार ठोकम ठोक। बल्लेबाज इतने गर्म हुए कि बल्लेबाजों की बल्लेबाजी देके गोटी हम पर नरम पड़ चुका है। यस यस, और हवा में जरूर गेंद आउट दैट, लेकिन अंपायर ने इस बार ठुकरा दिया अपील को, और पूरी पब्लिक गोटे अंपायर को देखने के लिए यहां मौजूद है। लेकिन पता यह नहीं चल रहा है कि उनका डांस उनके आंग में क्यों नहीं आ रहा है। अगर वो आ जाएगा तो इनामों की बारिश हो जाएगी। छक्का डीजे, अरे बाहर। बघा पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट येते आयोजकांकडून। जर कोणत्याही बॅटरने मुख्य मंचावरच्या बॅनरला जर षटकार मारला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटरला। और स्कोर आगे 48। 48 स्कोर। बाली देखिए पूरे लय में आकर अपने तेवर दिखा रहे बॉलर को, और फंस गया। बाली को पकड़ो। हो, बाली को पकड़ना मुमकिन नहीं, नामुमकिन लग रहा है। क्या अच्छे स्विंग मैचेस कहते, पकड़ो कैच, लेकिन इसी दोनों के साथ स्कोर 50 रन पूरे, 50 पूरी बोर्ड से थी टीम की, और आखिरी 6 गेंदे शेष, यानी कि ये पारी का स्लॉग हो रही। चेक। चेक। दिनेश भाई पाटील चिंचवले गोये पोलीस पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे, आपलं सहर्ष स्वागत।
त्याचप्रमाणे मंगेश भाई कदम आपल्यासुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. यस, पपन 11 पेट और गौदे कड़वा, यस कड़वा, तो दोनों कप्तानों को सूचना है टॉस करने के लिए हाजिर हो जाए टॉस बॉक्स में. 53 षटकानंतर बोरशेती संघाची धाव संख्या 50 बिनबाद 50. शांतनु लास्ट ओवर लेके सुधागड व सांस्कृतिक क्रीडा मंडळचे उपाध्यक्ष आमचे बाळादादा गायकवाड येथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय, आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळचे अध्यक्ष मंगेश दादा चव्हाण आपल्यासुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय, आपलं सहर्ष स्वागत. येस मात्र सर. यस अर्जुन फंस गया और अर्जुन चले बैक टू डगआउट, लेकिन अपना काम अपने तेवर दिखाकर जहां जगह मिल रहे हैं वहां बैठकर मैच का आनंद ले रहे. एक मिनिट सर. बघा प्रेक्षकांना विनंती आहे त्या मुख्य प्राण्याला जरा बाहेर जाऊ द्या, रस्ता द्या त्याला, जरा त्याला जागा द्या, जाऊ द्या त्याला बाहेर. अनंत दादा पवार बाप रे बाप, खतरनाक छक्का. और इस बार भी क्या होगा? 4 रन डीजे. और रोशन ने आते ही इस बार देखा जाए जो तोड़फोड़ की है, ये संभारियो, ये साइट वेस्ट साइट के ऊपर इस बार देखा जाए रिवो लिया है, तो तीसरे अंपायर आए. तो जरूर चेक करेंगे, लेकिन यहां तो जबरदस्त रोशन की ये बल्लेबाजी देखने को मिल चुकी है. विलास दादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 सौदागढ़ तालुका की ये शानदार टूर्नामेंट इस फेयर डिलीवरी. रोहित दादा पोकळे आणि राजदादा शिंदे इथे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. और स्कोर 60, धावा संख्या 60 और आखिरी 3 बॉल शेष. तसेच आमचे मनोज दादा देशमुख सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान नक्कीच घेणार आहोत. स्कोर 60. और शॉट अच्छा है, लॉन्ग लेग के ऊपर गेंद दंदनाती हुई चली गई, 4 रन.
विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि कलवा टीमचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जी मॅच झाली होती त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. और बेहतरीन शॉट, 6 रन की संभावना डीजे. असेल प्रेक्षकांनी तर आपण मुख्य मंचावरती यायचंय ही विनंती असेल. और स्कोर 70, हाईएस्ट स्कोर. बाप रे बाप. दीनानाथ मालुसरे साहेब आणि त्या सुधीर दादा मालुसरे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यायचंय. स्वागत आहे आपलं. और एक रन सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश, रन का मौका और एक ही रन और स्कोर 71. और जीतने के लिए दापोली जालगांव टीम को 24 गेंदे और 72 रन की जरूरत है. तो चलिए, प्रेजेंटेशन बॉक्स इंपॉर्टेंट है और जो हमारे अतिथि है उनका स्वागत हम करेंगे, लेकिन कलवा और पेट कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए टॉस बॉक्स में. एस कोहली सर. और जीतने के लिए 72 रन चाहिए जालगांव टीम को. तर आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. माननीय श्री मोहन शेठ शेलार ग्राम विकास अधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित मान आणि सन्मान करतोय तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. दीनानाथ दादा मालुसरे उपसरपंच नवगर ग्रामपंचायत, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे दीपक शेठ दळवी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला, टॉससाठी 2 कॅप्टन कळवा आणि पेठ. दुसऱ्या फेरीमधला एक पहिला सामना आपण खेळवतोय. पेठ आणि कळवा संघाचे कॅप्टन. पेठ संघाचा कॅप्टन इथे आलाय. कळवा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ही टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन असतील आणि अक्षय मागच्या सामन्याचा सामनावीर देखील आहे. कळवा संघाचा प्रमुख खेळाडू प्रणिलेश आपण कुठे असाल तर आपण मुख्य मंचावरती यायचंय. त्याचप्रमाणे दिनेश पाटील साहेब उपस्थित आहेत. चिंचवली गोळे पोलीस पाटील, त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करतोय तो तरी स्वीकार करायचा आहे. मुख्य अतिथी मंचावरती पाहुण्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आणि यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. बिलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026च्या स्पर्धेमध्ये आलेले सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. मोठं टार्गेट आणि या आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारली 71 बॅटिंग करताना. धन्यवाद सर. आयवा कॅच ज्याने पकडले ऋग्वेद साळुंके याला आपण 1111 रुपयाचा पारितोषिक देते. माननीय श्री रजत साहेब शिरावले यांच्या शुभ हस्ते आपण त्याला 1111 रुपयाचा पारितोषिक देतोय आयवा कॅच साठी. प्रेक्षक कमाल कॅचसाठी हे पारितोषिक होतं 1111 4 1 त्या ठिकाणी प्रेक्षकांना मिळालेले आहेत आणि त्यांचा आनंद बघा चेहऱ्यावरती किती आहे.
धन्यवाद. त्याचप्रमाणे मंगेशभाई कदम येथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. बहात्तरचा पाठलाग करताना डावाला सुरुवात झाली. जालगाव टीम दापोली परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आणि त्यांच्या बरोबरीने शहापूर बेल्टमधला बेस्ट ऑफ बोरशेती आज मात्र या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आरबी अँड उर्बी 11 बोरशेती या नावाने वेगात टाकला बॉल. अर्जुन बागर तर व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू शहापूरमधले सुपरस्टार आहेत. आजच्या रात्रीमध्ये दमदार कामगिरी करत असताना परवाच्या रात्रीमध्ये कालापूर तालुका अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये हा संघ ग्रामीणमधून मेगा फायनलमध्ये थेट पोहोचला. चांगली कामगिरी या संघाची राहिली आणि आज पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये लॉफ्ट केला बॉलला, कबसला मोठा गॅप, लॉंग चेस आहे एकसा कबरला, बॉल निघाला दणदण करत बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. मध्ये सहभागी झाला दापोली नगरीतून. समृद्ध कोकण किनारपट्टी ज्या खरतर तालुक्यानं लाभली त्या परिसरातून हा संघ इकडे आलाय. आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही खेळाडू टार्गेट 72चा 4 ओव्हरमध्ये प्रतिषटक 18.00 म्हणजे प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके हे कंपल्सरी मारावे लागतील आणि सिंगल डबल धावा बनवावं लागतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. अर्जुन बांगर हा खेळाडू स्लॉग हिटचा प्रयत्न. तर आपण टॉस घेतोय. आपण आता कलवाच्या विरोधात पेठ या दोन्ही टीम्समध्ये आपण टॉस करतोय. मी विनंती करतोय विश्वासदादा कुमटे साहेब, आपण या, आपलं स्वागत आहे. आणि लेट कट आणि थेट बॉल निघाला त्या ठिकाणी गलीमधून बाहेर, सीमा पार, रन्समधील 4 चौकार. विश्वासदादा कुमटे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. त्याचप्रमाणे अक्षय यायचे आपण. अक्षय मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा हिरो जो खरं तर सामनावीर होता अक्षय, ज्याने चांगली बॅटिंग केली हशिवरे संघाच्या अगेन्स्ट, त्या अक्षयला आपण इथे इन्व्हाइट करत आहोत. चला, प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण स्वीकारा. टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जालगाव संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती 10. एकही खेळाडू बाजूला नाही. अजूनही 18 मध्ये 62, 20.66 हा रिक्वायर्ड रेट. आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय बाली बागरे. खरं तर मोठं नाव आहे बाली. अर्जुन, रोशन वेकंडे हे टॉपचे 3 खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतात आणि इथे मात्र बाली बागरे हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चांगली भूमिका त्यालाही साकारावी लागेल. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान त्याचं राहिलं आणि आतापर्यंत 10 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 72चा पाठलाग करताना नेक्स्ट मॅच असेल पेठ विपक्ष कळवा. राऊंड द विकेट, अँगल बनवला आणि ते बॉल बॅटला ब्रश करून निघाला विकेट कीपरकडे. पहिला विकेट कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. गोट्या अंपायरांचा डान्स पाहण्यासाठी सर्व पब्लिक जमले. सर्व आमचे प्रेक्षक आहेत मान्यवर आपला डान्स पाहण्यासाठी ते आलेले. त्यामुळे प्लीज थोडासा एंटरटेन आपण करा त्यांना.
शंकर धोत्रे उर्फ गोटे अंपायर. चला एंटरटेन करा आपण सूचना आयोजकांच्या वतीने आली. पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करताना बोरशेती टीमला. रुपेश भिसे न्यू पाटर तिसऱ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. रुपेश भिसे 72चा पाठलाग करताना प्रचंड अडचणीमध्ये आला या ठिकाणी जालगाव संघ. कालचा दिवस. चला पेट संघ निर्णय तुमचा लवकर कळवा. हर्षल पेट विपक्ष कळवा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आपण खेळणार आहोत आणि त्यानंतर पुढची मॅच असेल मालुसरे ब्रदर्स आर.के. स्पोर्ट चिता कॅम्प विपक्ष गुंजन 11 कोलाड वाशिवली. हा सामना चौथा असेल, पहिल्या फेरीमधला चौथा. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फुल लेन बॉल बॅकवर्डला क्षेत्ररक्षण चांगलं फेकी अतिशय वेगात ओव्हर थ्रो झालाय. डिरेक्ट हिट झाला होता स्टम्प्सला आणि त्याच वेळेला मात्र ओव्हर थ्रोची एक रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना जालगाव संघाला सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही आहे मला वाटतं बोरशेती संघावरती. आरबी आणि उर्वी 11 बोरशेती आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा दापोली जालगाव हा संघ. रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये आता मात्र हा संघ सहभागी झाला आहे सुधागड परिसरामध्ये. रिव्ह्यू वापरला एकदा चेक केला जाईल रनआउट, कारण क्विक थ्रो आला होता ऑन दी स्टम्प्स. त्याच वेळेला मात्र इथे चेक केलं जाईल. कालचा दिवस खरं तर तमाम भारतीयांसाठी अतिशय दुःखाचा दिवस राहिला. गेला वारसा भारतीय संगीताचा हरपलेसवर तरी आवाज कायम घुमत राहील. आपण दिलेले देणं सुरांची मन कायम गुणगुणत राहील. मला वाटतं 12,000हून अधिक गीतं ज्यांच्या मुखातून विविध भाषांमध्ये ऐकली आपण 20 भाषांमध्ये. त्या गायन सम्राज्ञी आशा भोसले यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूया. नॉट आऊट त्यामुळे रन कंप्लीट. क्विक ॲक्शनमध्ये हा थ्रो आला होता आणि त्याच वेळेला बॅट ग्राउंडिंग झाली होती पॉपिंग क्रीजमुळे. त्याच वेळेला आपण पहिला सिंगल या ठिकाणी मिळाली. एक रन मिळाली, परंतु सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. आजच्या रात्रीमधली सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली बोरशेती टीमने. 72चा पाठलाग करताना भरपूर मागे आहे या ठिकाणी दापोली जालगाव हा संघ. डू आर डाय करूया मरो. नुकताच आपण पाहिला खतर IPLमध्ये मुकुल चौधरी हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला. त्यांनी केलेली बॅटिंग तसा इम्पॅक्ट आता फलंदाजांना टाकावं लागेल. अशक्यला शक्य करायचं असेल तर मात्र बॅटरला या ठिकाणी नक्कीच चांगलं योगदान द्यावं लागेल. हाफ ट्रॅकर शपलून पूलचा प्रयत्न आहे, फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय. टायमिंग योग्य जुळलेलं नाही आहे. पोझिशनमध्ये जरूर आले परंतु इथे मात्र प्रॉपर कनेक्शन नव्हता. बॉल वेगात आला, बॅटच्या स्टिकर एंडवरती लागला, त्यामुळे मिसक्यूट झाला फटका आणि इथे मात्र सेफ लँडिंग. एक रन मिळेल. हा सामना आता अवघड होत चालला जालगाव टीमला. भरपूर दूरवरचा प्रवास करत हा संघ इथे आला. एका बाजूला शहापूर संघ देखील मला वाटतं 120 किलोमीटर जो बोरशेती हा संघ आहे शहापूरचा 120 किलोमीटरचा प्रवास करत इथे पोहोचलाय. दोन्ही संघासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची. लेंथ बॉल टाकलाय. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफकडे हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. एंड बदलला. फक्त आणि फक्त आता मॅचमध्ये औपचारिक राहिली. हा सामना पूर्णपणे एकतर्फा होत चाललाय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला मंचावरती खरं तर बरेचसे कलाकार महाराष्ट्राला हसवणारे आमचे हास्यजत्रा फेम सर्व कलाकार इथे आले. कमालीचं टायमिंग बॅकफूट पंच पूल केल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर दे घुमा के षटकार.
72चा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 आले. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 47, क्षमासावी 12 बॉलमध्ये 47, कारण सामना 4 षटकांचा आहे. रेग्युलर प्रत्येक सामना 4 षटकांचा केव्हा जाईल. आता 12 बॉल आणि 47. 18 म्हटल्यानंतर रोशन वेकंडेच्या टीमलाही टेन्शन आलं. 6 बॉलचं महत्त्व किती आहे या मॅचमध्ये. अजूनही हा सामना संपलेला नाही आहे. जालगाव संघ नेवर गिव्ह अप, हार मानायचे नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं आहे. रिझल्ट काही होऊ द्या, मैदान गाजवायचं आहे. आणि जर का तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर कदाचित तुम्हाला नशिबाची देखील साथ मिळेल. आणि जर का प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला, हार जीत या नाण्याच्या 2 बाजू. एका संघाला पुढच्या फेरीमध्ये पोहोचाईल तर एक संघ पराभूत होईल. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय बोरशेती संघाचा खेळाडू तेजस जाधव. हा खेळाडू आलाय बॉलिंग मार्कमध्ये. अराटम ओव्हर दी विकेट. क्या बात आहे, फास्ट अँड फ्युरियस, वेगवान बॉल, रनआउटची शक्यता. आणि इथे मात्र पॉपिंग क्रीज सोडली. आता फलंदाज कोणता बाद असेल, लेफ्टी बॅटर बाद की रायटी बॅटर बाद, निर्णय पंच देतील. ज्या फलंदाजाने लगातार 2 षटकार मारले तो अमय मैदानाच्या बाहेर जाईल की एका बाजूला रुपेश हे पाहायचं आपल्याला. क्रॉसिंग, चला क्रॉसिंग महत्त्वाचं आहे. जर का क्रॉसिंग झालं असेल तर मात्र अमयला परतावं लागेल, कारण ऑलवेज त्या ठिकाणी आपण पाहिलं ऑलरेडी. खरं तर जो खेळाडू क्रॉसिंग होईल आणि ज्या एंडला मात्र रनआउट झाला तोच खेळाडू बाद असतो. आणि इथे मात्र अमय बाद झाला. बिग विकेट, मोठा धक्का या ठिकाणी बसेल बॅटिंग करताना जालगाव टीमला. आता लगेचच स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला जाईल. जो सध्या उभा आहे रुपेशला नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल, कारण स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी बाद झाला अमय. बिग विकेट. 11:47 चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये. 11:47 म्हटलं की किमान 8 षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये. अकरा चेंडूमध्ये 47 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. जालगाव संघ संघर्ष करतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अक्षय मांडवकर. अक्षय मांडवकर हा खेळाडू आला 4थ्या क्रमांकावरती. क्षमासावी यस 4थ्या क्रमांकावरती अक्षय मांडवकर आलेत. 11 बॉलमध्ये 47. प्रेक्षक मात्र या सामन्याकडे आतुरतेने पाहत आहेत. कोणता संघ फ्रंटफुटला येईल. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज अक्षय मांडवकर हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आला. इतिहास त्यांना घडवावा लागेल आज या ठिकाणी परळीमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. ते सरळ बॉल लाईन करा, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, वाईट बॉल. आता 11 बॉलमध्ये 46 धावा. 11 चेंडू 46. वाईट बॉलला रिव्ह्यू नाही आहे. आणि ते मात्र ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉलचा इशारा आला आहे. चला, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचाचा निर्णय अंतिम असेल. वाईट बॉलला रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या आपण. 11 बॉल आणि 46 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. जे घडलं आहे ते विसरून जाणे, जे घडवायचं आहे त्यासाठी लढा, संघर्ष करा. आणि या मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच एक इतिहास घडवायचा आहे. जालगाव संघ नक्कीच प्रयत्न करेल या सामन्यामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाही आहे. आक्रमक बॅटिंग त्यांना करावी लागेल. सिंगल डबलपेक्षा आता कॅल्क्युलेशन तुम्हाला षटकारांचं करावं लागेल. जेव्हा धावसंख्या मोठी असते तेव्हा किती बॉलमध्ये किती षटकार मारायचा हा माइंडसेट जर का असेल फलंदाजा तर नक्कीच धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. वाईट बॉल मागचा पाहिला. ऑन द राईज, ऑन दी अप खेळले. कव्हर्सला मिसक्यूट झाला फटका. वेग जास्त आहे, त्या वेगा मात्र बीट करता आले नाही आहे फलंदाजाला. आणि इथे मात्र सिंगल मिळाली. या सिंगल डबलने प्रेशर क्रिएट होणार नाही आहे बोरशेतीवरती. बोरशेती संघ आरवी आणि उर्वी 11 बोरशेती प्रत्येक संघाला वेगवेगळे पुरस्कार आहेत या परिसरातील. हे देखील वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. ए पोलमध्ये 8 संघ गोळा करणं सोपं नाही आहे. ए लॉट्सचे बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात. आमच्या पनवेल परिसरामध्ये देखील 8 संघ तयार होत नाही आहेत. त्यामुळे हा कधी जे पुरस्कर्ते असतात आपले लोकल एरियातले त्यांच्यावर निर्भर राहावं लागतं 8 संघांसाठी. आणि मला वाटतं प्रत्येक जे आमचे पुरस्कर्ते आहेत, मला वाटतं पंकज देसाई आहेत बोरशेतीचे पुरस्कर्ते, प्रत्येकजण जे पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये त्यांचं विशेष मी आभार व्यक्त करेल. पुन्हा एकदा लेन बॉल, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच कळवा विपक्ष पेठ या 2 टीममध्ये पुढची लढत असेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधला अंतिम सामना असेल तो म्हणजे मालुसरे ब्रदर्स आर.के. स्पोर्ट चिता कॅम्प विपक्ष गुंजन 11 कोलाड वाशिवली. पंकज शिंदे यांचा वाशिवली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. बरेचसे उलटफेर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये हलक्या हाताने खेळले. गलीमध्ये बॉल झाला. डिरेक्टची संधी.
थ्रो ॲक्युरेट नाही आहे. ऑन दी स्टम्प्स हा थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. मध्ये हा सामना आता एकतर्फा होत चालला आहे. या ओव्हरनंतर मात्र बॅटिंग करणाऱ्या जालगाव टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये 2 खेळाडू बाद, फक्त 28 धावा. त्यामुळे अजूनही विजयासाठी मोठी धावसंख्या त्या ठिकाणी चेस करायची आहे. अशक्य असं आव्हान या ठिकाणी उभं राहिलं बॅटिंग करणाऱ्या जालगाव टीम समोर. चला थोडं स्पीडअप करा आणि लगेच विनंती असेल पुढच्या मॅचसाठी कळवा आणि पेठ हा सामना संपला की क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. ही सूचना आयोजकांच्या वतीनं आली. शेवटची रात्र वेळेवरती आपल्याला शेड्यूल आजच्या रात्रीचा कंप्लीट करायचा आहे. सफळ झाले. मिस्क्यूट फटका, स्वतःच्या फॉलतून झेल पकडण्याची नामी संधी आणि इथे मात्र जजमेंट चुकलं. जीवनदान 1 रन इथे मिळाली. ओव्हर कंप्लीट. तिसरं षटक संपलं. 29 मागचा तर षटकातला एक बॉल बाकी होता. 29 झाल्यात पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. ची गरज आहे. 6 मध्ये बॅटिंग करणाऱ्या जालगाव टीमला रोशन वेकंडे आलेत बॅटिंगसाठी. क्षमा असे बॉलिंगसाठी रोशन वेकंडे आलेत. खरं तर या टीमला कुठल्या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करायचं असेल सर्वात अगोदर जबाबदारी रोशन वेकंडेकडे असते. पहिला फोन त्यांना करावा लागतो, कारण कुठल्या तारखेला कोणत्या स्पर्धेमध्ये खेळायचं सर्व अपडेट त्यांच्याकडे असतं. रोशन वेकंडेचा फटका अगेन्स्ट मात्र मोठा फटका येताना कॉटन बोल्ड झाले फलंदाज. वन्स अगेन आणखीन एक विकेट मिळाला बोरशेतीला. चाललाय कारण प्रेशर पूर्णपणे बॅटरवरती राहील. बॉलिंग टीम बोरशेती, मगाशी मी उल्लेख केला, यंदाचा हंगाम या टीमने अक्षरशः गाजवलाय. एन्जॉय ट्रॉफी जी मानघरमध्ये ओवळ्याच्या क्रीडांगणावरती जर संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ चॅम्पियन बनला होता. बलाढ्य बामणडोंगरी दिघोडे सारख्या संघांना परास्त करत हा संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता. धानिवली संघाला देखील त्या संघाने पराभूत केलं. बॉल हवेत, फिल्डर जज करतो आणि त्याच्या डोक्यावरून चाललाय. चांगले एफर्ट्स गेलेले नाही. बॉल प्रयत्न चांगले. साजन दळवी यांना विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. साजनजी दळवी त्यांना विनंती राहील आपण या मंचाशी संपर्क साधा. मॅचमध्ये फारशी मजा राहिलेली नाही, परंतु यानंतरचा होणारा सामना असेल पेठ विपक्ष कळवा. चला दोन्ही टीम, कॅप्टन आणि संपूर्ण खेळाडू आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. चिता कॅम्प आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मुंबईचा संघ, मुंबई प्रांतातला, मुंबई शहरातला संघ. आरबीएन उर्वी 11 बोरशेती संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र पंकज देसाई आणि बाबू घारे. खरं तर त्यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. पंकज देसाई स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि बाबू घारे देखील तितकेच चांगले आहेत. आणि A1 जोडीच्या माध्यमातून हा बोरशेती संघ या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला. आणि यानंतर चिता कॅम्प या संघाचे पुरस्कर्ते असतील RK स्पोर्ट्स, मालुसरे ब्रदर्स यांच्या माध्यमातून हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चला चेक केलं जाईल डीपमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या ठिकाणी. षटकार की चौकार, एकदा आपण चेक करतो SS लाईव्हच्या माध्यमातून. या चॅनलवरती आपण जर का नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा पण विसरू नका. खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलं जातं. प्रचंड धूळ तुम्ही पाहता मैदानाच्या चहूबाजूला आणि उत्तम फ्लड लाईट आणि आकर्षक ट्रॉफीज आपण मंचासमोर पाहताय. गोल्डन अँड सिल्वर कॉम्बिनेशन.
प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आणि सेफली बॉलला हँडल केला त्यामुळे षटकार नसणार आहे. गुड फिल्डिंग, लाजबाब एफर्ट्स बोरशेती संघाकडून पाहायला मिळाला. आरवी अँड उर्वी 11 बोरशेती, पंकज देसाई आणि बाबू घारे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. चला थोडं स्पीडअप करा, हा सामना अवघड झाला आहे त्यामुळे प्लीज घाई करू नका. अंतिम काही बॉल वाक्यात आणि सामना एकतर्फा झाला. रोशन वेखंडे, क्या बात आहे, बॉलला फ्लाईट दिली, बॅक ऑफ द हँड बॉल, यष्ट्यांचा वेध घेत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाजाला चारी मुंड्या चीत करणारा हा बॉल. गोट्या अंपायर वाट पाहत गाणी कधी प्ले होईल. चला डीजे आपण तयारीत राहा. आता आम्हालाही लवकर पॉज घ्यावा लागेल कारण विकेट नंतर गोट्या अंपायर नाचत नाहीत. दिलीप वेंगसलकर त्यांनी सांगितलं होतं त्यांना एका स्पर्धेमध्ये, गोट्या अंपायर जेव्हा एका स्पर्धेमध्ये अंपायरिंग करत होते तेव्हा कर्नल दिलीप वेंगसलकरांनी एक त्यांना सांगितलं होतं, त्यांना जवळ बोलून सांगितलं होतं की चौकार षटकार आल्यानंतर डान्स करा, पण विकेट आल्यानंतर डान्स करू नका. याचं कारण दुःख होतं एखाद्या टीमला, त्यामुळे तिथे आपण नाचू नका. आणि विकेटनंतर ते कधीच नाचत नाही आहेत, पण चौकार षटकारानंतर त्यांचा नक्कीच डान्स पाहायला मिळेल. नवीन बॅटर किशोर, चला जे मुख्य प्राणी आतमध्ये गेले त्यांना बाजूला काढा, रस्ता मोकळा करा. किशोर आले, चला थोडी घाई करा. जालगाव आणि एका बाजूला बोरशेती. नेक्स्ट मॅच असेल कळवा विपक्ष पेठ या दोन टीममध्ये. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं विलासदादा यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. खरं तर विलासदादा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्याने जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी आपण पाहिली. मुंबई का असली भाऊ श्यामभाऊ शिंदे यांचं आगमन होताना आपण पाहिलं या ठिकाणी. नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, कलात्मक फटका, नजाकत, रचनात्मक हा फटका होता. 4 धावा चौकार. बॉलला सोडण्याचा निर्णय, वाईट बॉलचा इशारा, भरपूर बाहेर काढला आणि जमिनीला हात समांतर करत असताना आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी गोट्याबाई अंपायर. वाईट बॉलचा इशारा, अजूनकी प्रतीक्षा मात्र करावी लागेल या सामन्याच्या विजयासाठी. रोशन वेखंडे यांचा पुढचा बॉल फिरून मारलाय नटरंग स्टाईलने, षटकार. डीजे षटकार अप्रतिम पाहिला. सुरुवातीपासून जर काही आक्रमण झालं तर कदाचित यावेळेला मात्र चित्र वेगळं असं. शेवटच्या ओव्हरमध्ये जालगाव संघ देखील तुम्हाला सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवताना पाहायला मिळाला असता. ओव्हर पिच, इथे देखील चांगला स्ट्रोक, डीपमध्ये फिल्डर आहेत आणि हा सामना मात्र या ठिकाणी संपलाय. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. सामना जिंकलाय आरवी उर्वी 11 बोरशेती टीमने. अभिनंदन बोरशेती. चला नेक्स्ट मॅचसाठी लगेच पेठ आणि एका बाजूला कळवा सामना आपण चालू करतो. मैदानाचा ताबा घ्या. ज्या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला असा त्या टीमला विनंती